एकाच दिवसामध्ये भारताला 2 पदकांची कमाई झाली होती. हॉकीमध्ये कांस्य पदक मिळाल्यानंतर भालाफेकमध्ये रौप्य पदक मिळाले होते. महाराष्ट्राच्या अशा या आपल्या दिग्गज खेळाडूंना मित्रांनो आता नीरजने पाकिस्तानच्या नदीमला एक स्पर्धेमध्ये मात दिली होती. यावेळी नदीम सरस ठरला होता. नदीमने थेट ऑलिम्पिकमध्ये रेकॉर्ड केले होते. भारताला यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये मिळालेले 5वे पदक नीरज चोप्राकडनं सर्वांना सुवर्ण पदकांची खात्री होती. मात्र भारतीयांची काही निराशा झाली, परंतु हे पदक भारतासाठी ऐतिहासिक ठरले. एक निर्जंतुक मित्रांनो पाण्याच्या पिण्यासाठी एका मेडिक्लोर एम दररोज वापरा मित्रांनो. कॉलरा, एक्स्ट्रा आणि डिस्ट्रोड बॅक्टेरिया यासारख्या आजारापासून कुटुंबाचे संरक्षण करा. नीरज चोप्रा म्हणजे उत्कृष्ट साकार रूप आणि त्याने अनेकदा आपल्या सर्वोत्कृष्ट खेळांचा परिचय दिला होता. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्पर्धेमध्ये आज रंजक ठरला होता, त्यामुळे अवस्था आनंदात होऊन जाऊ दे. आणि मित्रांनो नरेंद्र मोदी पंतप्रधानांनी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सुरू झाल्यापासून स्पर्धेची भारतीयांना एक शतकाप्रमाणे प्रतीक्षा केली होती. येणार आपल्याला सुवर्ण पदक मिळवून देईल अशी स्थिती भारतीयांना अखेर त्याने गुरुवारी मध्यरात्री देशवासीयांनी इच्छा पूर्ण केली. पदक रौप्य ठरले होते. मात्र खेळाडू म्हणजे भारताचा नीरज चोप्रा. पाकिस्तानच्या अरशद नदीमने तब्बल 12.97 मीटरांची बेग फेक ऑलिम्पिक क्रमासह सुवर्ण पद पटकावले होते. नीरज चोप्राने 79.45 मीटर केले होते. पीटर्स याला 88 मीटर केले होते. याला तर पदकावर आपल्याला समाधान मानावं लागेल. असा बाळा फेकला होता की नीरज चोप्राने सलग दुसऱ्यांदा पटकावले होते. ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक हुकले, मात्र 2 सरपंच चमकले होते. हॉकी संघाने स्पेनमध्ये नेमून दिलेले दुसऱ्यांदा ऑलिम्पिक कांस्य पदक पटकावले होते. भारताच्या या यशानंतर कर्णधार हरमनप्रीत सिंगच्या भूमिका मेलाची ठरली होती. या संबोधले जात होते की दुसरीकडे नीरज लहानपणे कुर्ता पायजमा अशा वेशामध्ये राहत असल्यामुळे मित्रमंडळाने त्याला गमतीने सरपंच म्हणायचे. तेव्हापासून हे त्याचे टोपण बनले होते. त्यामुळे एकाच दिवशी 2 सरपंच भारताच्या आशा चमकवले होते. गमतीशीर चर्चा ही सरसरली झाली होती. भारताला भालाफेक फेकण्याची संधी होती. भारताला त्याच पाऊस ठरले होते, परंतु त्याला फेकलेला भाला रौप्य पदक घेऊन गेले होते. मात्र भारतीय सेनेमध्ये सुभेदार असलेले नवरोजने पॅरिसमध्ये ऐतिहासिक पदक जिंकून विक्रम नोंदवले होते. ॲथलेटिक्समध्ये सलग 2 वैयक्तिक कामगिरी पटकावणारा नीरज पहिला भारतीय ठरला होता. सलग 2 वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवणारा नीरज हा सुशील कुमार 2008, 2012, PV सिंधू 2016, 2020 त्यानंतर तिसरा भारतीय ठरला होता. 2 वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकणारा नीरज सुशील कुमार, PV सिंधू आणि मनु भाकर 2024 यशानंतर 4था भारतीय ठरला होता. ऑलिम्पिकमध्ये मित्रांनो म्हणजे थडक्यामध्ये हुकले होते. ऐतिहासिक यशाआधी नीरज भालाफेक स्पर्धेमध्ये ऑलिम्पिक सुवर्ण पदक कायम ठेवण्यात यशस्वी उरला होता. तर तो अशी कामगिरी करण्यामध्ये 5वा खेळाडू ठरला होता. एक स्वीडनच्या रेम लोमिंगमध्ये 1908 ते 1912 मध्ये, फेंडलँडचे जॉनी मायरा 1112 1924 मध्ये आणि आयसने नॉर्वेचा ऑड्रेस्ता एक नॉर्डिक्समध्ये 2004 ते 2008 ऑलिम्पिकचे सुवर्ण कायम राखले होते. पीटर्स आणि अँडरसन 88.85 मीटरमध्ये, नीरज चोप्रामध्ये 79.45 मीटरमध्ये बार्सिलोना ऑलिम्पिकनंतर पाकिस्तानला मिळवले होते. हे पाहिलेच होते. तर आता या मीटर खेळा बिनधास्तमध्ये 9 अमन उपांत्य फेरीमध्ये पराभूत पुरुष म्हणून हिणवले होते. झेमन सुवर्णपद पटकावणार असा 92.97 मीटरच्या आसपास मित्रांनो तिथे भालाफेक गेला होता. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करायला अजिबात विसरू नका. भेटूया एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.